मी वाचतोय, पण या ठिकाणी शेतकऱ्यांचं चित्र पाहिलं तर वस्तुस्थिती करते। हिंदी में बाइट आज के जो आंदोलन आपने किया है नाफेड मार्फत जी कांदा खरेदी आहे त्या कांदा खरेदीने नाफेडच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काही फायदा होत नाही, उलट बाजार वाढल्यानंतर तो कांदा मार्केटमध्ये नाफेड आणतं आणि त्यामुळे कांद्याचे भाव पडण्यास मदत होते, याबद्दल काय म्हणा? ही तक्रार इतर लोकांनी यापूर्वी मांडली आणि नाफेडचे अनेक अर्थ केले की तुमचं धोरण हे उशिरा असतं। तुम्ही ज्यावेळी मार्केटमध्ये येतात त्यावेळेला कांदा उत्पादकांना 2 पैसे अधिक मिळावेत हे जरी धोरण असलं, पण प्रत्यक्ष प्रमाणानं तुम्ही बाजारभाव खाली आणता आणि त्याचा दुष्परिणाम आणखी होतो। हा मार्ग द्यायचा असेल तर सरकारने नाफेड असेल किंवा अन्य संस्था असतील त्यांच्यामार्फत सरळ दर किलोला एक आर्थिक मदत या ठिकाणी करावी आणि शेतकऱ्यांना याचं वाचवा। पवार साहेब, दरवर्षी कांद्याचा प्रश्न निर्माण होतो। पवार साहेब, दरवर्षी कांद्याचा प्रश्न निर्माण होतो, तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, मात्र कायमस्वरूपी यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे। यासाठी नेमकं केंद्राकडून काय करणं अपेक्षित आहे? याच्यामध्ये एकच आहे की कांदा पिकवणारे ठराविक राज्य ठराविक जिल्हे जीवन सगळीकडे आणि त्यावेळेला त्याच्यात सातत्य ग्राहकाच्या दृष्टीने सुद्धा ठेवायचं असेल आणि उत्पादकाच्या दृष्टीने सुद्धा एक डेफिनेट किंमत कॉस्ट ऑफ कल्टिवेशन लक्षात घेऊन ठरवली पाहिजे आणि ती किंमत शेतकऱ्यांना द्यायची व्यवस्था केली पाहिजे। त्यासाठी पर किलो काही रुपये ही सबसिडी द्यायची वेळ आली, अर्थसहाय्य द्यायची वेळ आलं तरी दिली पाहिजे। यापूर्वी अशा प्रकारची सबसिडी ही देण्यात आलेली होती। भाववाढ नियंत्रण समिती या संदर्भात केंद्र शासनाने जी स्थापन केली त्याबद्दल काय सांगा? माझं म्हणण्याची भावात नियंत्रण आज ती वेळ आली का? भाव इतके वाढलेत का की याचं नियंत्रण केलं पाहिजे? आज उलटी स्थिती आहे, भाव घसरले आणखी घसरत आहे, त्याच्यातून उत्पादक कसा वाचवायचा हा खरा प्रश्न आहे, त्याला प्राधान्य द्यावं। कांदा जास्तीत जास्त वाढून 50 रुपये किलोपेक्षा जास्त जात नाही। कांदा निर्यात बंदीची कायम स्वरूपी आवश्यकताच नाही असं तुम्हाला वाटत नाही का? गरजच नाही बघ, कांदा निर्यात बंदी करायला नको। आहे की खूप पहिल्याला दिल्लीमध्ये अशा प्रश्नावर तुम्ही म्हणता तशा प्रकारचा वास्तव विचार हा केला जात नाही आणि त्याचा परिणाम थोडे काही भाव वाढले की चढ उतार झाले की लगेचच किमतीवर बंधनं आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याची किंमत द्यावी असते। हे धरसोडीचं धोरण हे असता कामा नये। सरकारने 370 कलम हटवलं, वैध अवैध सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टाने ते वैध ठरवलंय। केंद्राचा निर्णय हा योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाचं एकंदरीत निरीक्षण आहे आणि 24 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घ्याव्यात अशा स्वरूपाच्या सूचना देखील केंद्राला केलेल्या आहेत। हिंदी बाइट दीजिए ना पवार साहब, हिंदी बाइट। आज जो आपने आंदोलन किया उसके बारे में थोड़ा हिंदी में बाइट दीजिए, जो आप चांदवड़ में आप रस्ते किया आपने। अभी कुछ बोलने की कोई आवश्यकता नहीं। आज यहाँ के प्याज तैयार करने वाले किसानों की अवस्था बहुत गंभीर है, कीमतें नीचे आ गई। उनका कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जो है इसमें 50% में उनको कीमत नहीं मिल रही और दूसरी तरफ यहाँ बारिश ऐसे समय पर हुआ कि इससे भी नुकसान किसानों का हो गया। किसानों को दोनों तरफ से एक ज़बरदस्त कीमत देने की नौबत आई है। इससे कुछ न कुछ रास्ता निकलना चाहिए और वो रास्ता निकलने की जिम्मेदारी भारत सरकार, राज्य सरकार पर है। उन्होंने इस पर ध्यान देना चाहिए, वो ध्यान देते नहीं, इसीलिए हम सड़क पर आ गए, रास्ता रोका। हम चाहते हैं कि ये संदेश, इसकी रिएक्शन दिल्ली तक जाएगी और कुछ कलेक्टिव मेजर्स जल्दी से जल्दी करेंगे
अब किसानों को राहत देगी। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आपली सकाळी भेट घेतली आहे. नाशिकची जागा लढवण्यासाठी ते आग्रही आहेत आणि त्याबद्दल काही चर्चा शरद पवार माध्यमांशी संवाद साधत होते. यानंतर आता आपण पाहणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असून तातडीनं शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे युद्ध पातळीवर पंचनामे सुरू असून पंचनामे झाल्यानंतर तातडीनं शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे अधिवेशन सुरू झाल्यानंतर 3 दिवसानंतर आले, यातूनच त्यांची उदासीनता दिसून येते अशी जोरदार टीका त्यांनी केलेली आहे. उबाठा गटानं फक्त हातसफाई केली, आता निवडणुकीमध्ये जनताच त्यांना धुवून काढेल असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. कांद्याच्या प्रश्नावर सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे. कांद्याच्या प्रश्नावर पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा झालेली असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे कांद्याच्या प्रश्नावर आज किंवा उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. सध्या राज्यामध्ये दुष्काळ, गारपीट, कांदा, इथेनॉल हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्याला प्राधान्य दिलं जाणार असून मंत्रिमंडळ विस्ताराचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांनी भाष्य केलंय. मराठा आरक्षणातल्या त्रुटी दूर करण्याचं काम सुरू असून कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत आणि यावरनं उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊन संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका घेण्याचं आव्हान दिलंय. आगामी निवडणुकीपूर्वी काश्मीरी पंडित आपल्या घरी परततील याची हमी पंतप्रधान मोदी घेणार का असा सवालही त्यांनी केला. प्रफुल्ल पटेल महात्मा, धर्मात्मा आणि महान व्यक्ती आहेत. इक्बाल मिर्ची हा संत आहे. दाऊद इब्राहिम विश्वपुरुष हे भाजपानं फडणवीसांनी सांगितलं पाहिजे अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीचं सरकार बनवताना एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली होती. त्यांना भाजपसोबत सरकार स्थापनेचं आश्वासन दिल्याचा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंतांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी भविष्यात भाजपसोबत जाण्याचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. हो पाजी, झुपी डाउनलोड कुठून करू? झुपी.com वरून. पॉपअप ओके करू? हो सिंपल झालं. अजून सांगा. काही नाही पाजी, काय सांगू, आजकाल लोक लहान सहान गोष्टींसाठी फोन करत राहतात. लोक पण ना, खेळा इंडियाचा आपला गेम लुडो फक्त झुपीवर. आजच झुपी.com वरून ऍप डाउनलोड करा, खेळा आणि जिंका लाखोंची कॅश. ह्या गेम मध्ये व्यसन किंवा आर्थिक धोका संभवतो. जबाबदारीने खेळा. एडवेंचर टूरिज्म के चलते उत्तराखंड विश्व भर के पर्यटकों की पहली पसंद बन गया है. उत्तराखंड सरकार की टूरिज्म पॉलिसी की सहायता से आज ऋषिकेश रोमांच से भरे राफ्टिंग और बंजी जंपिंग जैसे एडवेंचर स्पोर्ट्स के केंद्र के रूप में उभर रहा है और महान हिमालय की श्रृंखलाओं पर की जाने वाली ट्रैकिंग भी विश्व भर की होटल और एडवेंचर कंपनीज को अपनी ओर आकर्षित कर रही है. Policies for tourism, there are new businesses which will find its base with tax rebates, subsidies, electricity subsidies, and these are quite vital for establishing any business. उत्तराखंड के एडवेंचर टूरिज्म के साक्षी बनेंगे विश्व भर के 5000 से अधिक निवेशक उत्तराखंड ग्लोबल इन्वेस्टर्स समिट में. बोला काय करायचंय? हा, डान्स करायचंय की फाईट करायची? फरशी पुसायची आहे सर. फरशी पुसणार? हे मस्करी आहे काय? हे मस्करी नाही. गोदरेज मॅजिक फ्लोर क्लीनरची ऍड आहे.
हे काय सॅशेमध्ये फ्लोअर क्लीनर? याची मॅजिकल जेल पाण्यात मिसळा, शेक करा आणि एका छोट्या सॅशेने बनवा पूर्ण 500 ml फ्लोअर क्लीनर, तोही फिनाइलच्या किमतीत. नाव दॅट्स मॅजिक. देवांश आहे का? सई 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 आय एम सॉरी आय नो लेट झालं. कुठे निघालास? काय ते हॉटेल? तांबडा पांढरा. आपल्या श्रीमंतीला शोभेल अशा ठिकाणी तरी जा. कसे आत्या, मैत्री श्रीमंतीचा नाही मनाचा मोठेपणा बघते. तुझी माझी जमली जोडी आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता सन मराठीवर. भारतातील वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमधील एकाच्या विकास क्षमतेचा लाभ घेण्याचे ध्येय ठेवा ॲक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सोबत, जो देतो आहे आपल्याला प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात एक्सपोजर. दीर्घकाळात शक्य तेवढे धन उत्पन्न करण्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजने संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं, म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. Pristine almonds and cashews, flawlessly roasted into a rich and delicious flavor of Dairy Day American Nuts Premium Ice Cream. Dairy Day, packed with goodness. डाग नसलेला चंद्र, ब्युटिफुल फ्लोरिंग. वरमोरा मज्जा आली. न्यू स्टाईल. वरमोरा टाइल्स, फ्लोरिंग ब्युटिफुल बनवण्याची न्यू स्टाईल. जेव्हा वाढत जाए गरमी, उष्णतेचा हा मौसम. I feel alive, I feel alive, alive is awesome. I feel alive, I feel alive, alive. जिंदा दिल ताजेपणा सिंथॉल लाईव्ह सोबत. अलाइव इज ऑसम. रिलायन्स फॅशन फॅक्टरीज फ्री शॉपिंग वीक. MRP 5,000 किमतीची कोणतीही वस्तू घ्या आणि फक्त 2,000 रुपये द्या आणि तेही परत मिळवा. 13 ते 17 डिसेंबर. पोरगा पोरीच्या मागे बसला म्हणजे फसला. तुझी माझी जमली जोडी आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता सन मराठीवर. किसान, भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 13 ते 17 डिसेंबर पुण्यात. आजच नाव नोंदणी करा आणि सवलत मिळवा. किसान.me. बहन जी, ये खुला बासमती क्यों? बिरयानी पुलाव बनाऊंगी, मेरी सासू माँ रहने आ रही है ना. इतना लव, फिर कॉम्प्रोमाइज क्यों? इंडिया गेट बासमती राइस. बासमती राइस से नो कॉम्प्रोमाइज. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं, म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. परिवार चहाच्या प्रत्येक पॅकेट सोबत परिवार बिस्किट पुडा फ्री. आणि संधी आहे सोन्या चांदीची नाणी जिंकण्याची. बिस्किट करा फस्त. परिवार सोना चांदी ऑफर मस्त. निशिगंध तू मनातला. नवी मालिका तुझी माझी जमली जोडी आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता सन मराठीवर. अरे रात्रभर इतरांची वाट पाहत उभा राहणार का? हिट अँटी रोज जेल, जे झुरळांना बाहेर खेचतं. ते येईल, खाईल आणि मरून जाईल आणि मग इतर झुरळांनाही मारून टाकेल. सकाळपर्यंत सगळे मरतील. हिट अँटी रोज जेल येतील, खातील आणि मुळापासून मरतील. मोदी सरकारची हमी, प्रत्येक गरीब व्यक्तीवर मोफत उपचार. 55 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचे आश्वासन. आपला संकल्प विकसित भारत. टेडीला डास चावला होता ना, आता त्यालाही डेंग्यू होईल. टेडीला सांग, आता ह्या घरात कोणालाही डेंग्यू होणार नाही. काळा हिट हे डासांना मारून टाकते आणि डेंग्यू पासून वाचवते. काळा हिट. डाग नसलेला चंद्र, ब्युटिफुल फ्लोरिंग. वरमोरा मज्जा आली. न्यू स्टाईल. वरमोरा टाइल्स, फ्लोरिंग ब्युटिफुल बनवण्याची न्यू स्टाईल. पोरगा पोरीच्या मागे बसला म्हणजे फसला. तुझी माझी जमली जोडी आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता सन मराठीवर. काय करतील 16 शृंगार जर इतका सुंदर आहे तुझा निखार. कसं काय करतेस यार? मला अंघोळीला जायचंय. अरे चा. गोदरेज नंबर 1 चे हळद चंदन देते तुमच्या त्वचेला नैसर्गिक निखार. ब्रेक नंतर पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या.
जम्मू काश्मीरमधनं कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, BR गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निर्णय दिलाय. कलम 370 रद्द करून नवीन व्यवस्थेनं जम्मू आणि काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्याची प्रक्रिया मजबूत केल्याचं कोर्टानं म्हटलंय. इंडी आघाडीची बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली असून 17 डिसेंबरऐवजी आता ती 19 डिसेंबरला होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि यासोबतच 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. Prayoja Dairy Day, packed with goodness. Action Tessa, laminated flooring with German technology. आणि माय फेअर सोप आणि फेस वॉश रूप सवारणार, त्वचा उजळवणार. मोदी सरकारची हमी, दारिद्र्य मुक्त असणार भारत. गेल्या 5 वर्षात 13,50,00,000 लोकांना गरिबीतून बाहेर काढले. आपला संकल्प विकसित भारत. अमृत नोनी D+, भारत सरकारची मान्यता असलेल्या सिंक्रेटिक क्लिनिकल सर्व्हिस रिसर्च सेंटरने मधुमेहींवर वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत आणि अमृत नोनी D+ मध्ये पारंपरिक औषधी वनस्पतींचा समावेश असल्याचे दाखवून दिले आहे, जे मधुमेह नियंत्रित करण्यात सिद्ध झाले आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+. पोरगा पोरीच्या मागे बसला म्हणजे फसला. तुझी माझी जमली जोडी आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता सन मराठीवर. छोटूच्यासाठी छोटूसा बेड, छोटूसा टेडी, छोटू ब्लँकेट. ह्या डासांना पळवायला आला नवा गुड नाईट छोटू लिक्विड, फक्त 50 रुपयात. तुमच्या छोटूशा फॅमिलीसाठी गुड नाईटचं नवीन छोटू लिक्विड फक्त 50 रुपयात. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. स्टार प्रवाह वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, वीर तान्हाजीच्या बलिदानाची शौर्य गाथा. सुभेदार, रविवार 17 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर. तुला काय माहित आहे का तुझी कार कुठे रिपेअर होते? गॅरेज मध्ये. विंडशील्ड फिक्स झाली. फायनल चेकअप डन. कार इज हियर. इतक्या लवकर? कार इन्शुरन्स असेल घ्यायचा तर ॲको चेक करून घ्या. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं, म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. वेलकम मॅडम सर. आणि घराच्या सगळ्या सामानासाठी कुठलं दुकान मिश्राजी? मॅडम सर, स्मार्ट बाजार आहे ना, तिथे प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी सगळ्यात कमी किमतीमध्ये. आणि नो स्पेशल ट्रीटमेंट. नो स्पेशल, सगळ्यांसाठी कमी किंमत आहे. हे बघा, उलट तिथे तर इतक्या सगळ्या गोष्टी. चला. प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट सर्वात कमी किमतीत पाहिजे तर स्मार्ट बाजार चला. जेव्हा आरोग्याचा मामला, तेव्हा स्वामला हा स्वामला. बलशाली वनौषधी आहेत या. सुवर्णरजतची भस्मे ज्यात. वर्षांचा आहे अनुभव यात. शुद्ध तूप आणि मधही यात. दररोज घ्या स्वामला, आरोग्याचा खजिना. देवांश आहे का? सई आय एम सॉरी, आय नो लेट झालं. कुठे निघालास? काय ते हॉटेल? तांबडा पांढरा. आपल्या श्रीमंतीला शोभेल अशा ठिकाणी तरी जा. कसे आत्या?